स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय फलंदाज आकाश राठोडला. नॉन स्ट्राईक एंड वरती साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय गोलंदाज अजय गुंजाल. त्याला तुम्ही पाहताय 40-40 वॉरियर्स संकेतजी बासे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. पहिलाच फटका ऑन साइडला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती पहिली बिग विकेट आली आहे. हा जे गुंजालनं विणलं होतं झालं त्याच्यामध्ये सापडलाय. आकाश राठोड टीमचा कॅप्टन हास टू द डिपार्ट. हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. प्रयास मोरे पहिली विकेट तर आली आहे. साजन गेलाय नवीन फलंदाज. फटका फसलाय हवेमध्ये. केतन बामने प्रयत्न जरूर करतोय परंतु अगदी त्याच्या पासून थोडा दूर चेंडू पडला. त्या ठिकाणी आपण पाहताय एक धाव इथून कंप्लीट झाली. चला स्पीडअप करायचं. 40-40 वॉरियर्स तुम्ही प्रत्येक चेंडूवरती एकत्रित येऊ नका. एक धाव इथून कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक आपल्याला एक पाहायला मिळेल. धावफलकामध्ये पाहताय आपण 40-40 वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये माऊली 11. ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त जबरदस्त विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चांगली विकेट किपिंग आपण पाहतोय. केतन बामने विकेटच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतंय. एफर्ट दाखवत असताना खऱ्या अर्थानं धावा वाचवायचे त्याने डायव्ह लगावत असताना हा चेंडू अडवला. एक धाव या चेंडूवरती येते. साहिल आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय साजन समोर ड्राईव्ह केला चेंडूला लॉंग ऑन आणि अगदी लॉंग ऑफ मध्ये. त्या ठिकाणी संकेत लाड पाहायला मिळतो. थोडंसं फंबल झालंय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली आहे. 2 धावा या चेंडूवरती. ते नंतर सांगू. षटकारास 500 प्रति षटकार. 100 रुपये रवी शेलार कडून. परंतु हा फटका फसलाय. विकेट आली आहे. अटॅक मैदानामध्ये चालू आहे सध्याचा. हा फटका देखील फसलाय. कट करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी राहुल जाधव पाहायला मिळाला. टीमचा मॅन्टॉरने पकडली झेल.
अजय गुंजालच्या माध्यमातून ज्यानं 4 धावा दे 3 विकेट त्यानं मिळवल्या. जबरदस्त गोलंदाजी अटॅक आपल्याला पाहायला मिळाला पहिल्याच षटकामध्ये. काय गोलंदाजी राहिली आपण पाहताय 40-40 वॉरियर्स या टीमची. महत्वाची मॅच आहे. इथून जिंकला तर तुमचा प्रवास अगदी पुढे सुरू राहील, परंतु हारलात तर पुनश्च 1 वर्ष 365 दिवस या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागेल. या ट्रॉफीवरती तुमचं नाव जर का कोरायचं असेल ना तर तुम्हाला ही मॅच जिंकणं फार गरजेचं राहील. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला. 4 धावा धावफलकावरती, विकेट आल्या 3. साहिल ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक वरती अगदी आपण पाहतोय मिलिंद टीमचे पुरस्कर्ते, परंतु आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालेत आणि बॉलिंगसाठी आलाय दुसऱ्या ओव्हरमध्ये टीमचा कॅप्टन शाबुद्दीन शेख. चला स्पीडअप करा शाबुद्दीन. पहिला चेंडू समोर टाकला होता, त्याला अगदी समोर लॉप करत असताना वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे साहिलच्या मनगटातली ताकद दाखवत असताना हा नजाकत भरा स्ट्रोक षटकार. यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि ते त्यांच्याकडूनच घ्या. धावा धाव फलकावरती इथून पाहायला मिळतात 10. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बाकबला त्या ठिकाणी आलाय. स्वतः गोलंदाज एसटी रक्षक अगदी विकेटच्या समोर उभा असताना हिट करण्याचा प्रयत्न कोणाला समजला नाही नक्की कशाला हिट करत होता, एसटी रक्षकाला की विकेटला. 1 धाव इथून कंप्लीट होतीये. धावफलक आपण पाहताय जाऊन पोहोचलोय 11 धावा धावफलकावरती. दैवळी प्रीमियर लीग पर्व 5वं या स्पर्धेचा फलंदाज बाद मंकड विकेट. आधीच खऱ्या अर्थानं सुटले होते त्या ठिकाणून. फलंदाज इथे बाद झालाय. थोडीशी चपलाई दाखवली गोलंदाज शाबुद्दीनने देखील. त्याला माहिती आहे अगदी ज्यावेळी चेंडू डिलिव्हर करण्यासाठी येतो त्यावेळी साहिल अगदी पुढे निघून जातो. त्याने मात्र आता युक्ती लढवली आणि इथे फलंदाजाला बाद केलं. साहिलच्या बॅटमधून एक षटकार आला होता. त्याचं विकेटवरती अगदी काही चेंडू खेळणं फार गरजेचं होतं, परंतु तो इथे बाद झाला. धावा धावफलकावरती इथून पाहायला मिळतात ते आपल्याला 11. चला स्पीडअप करा, भरपूर सारा वेळ खर्च केला जातोय. चला साहिल या लगेच धावत. आखूड टप्प्याचा चेंडू त्याला शॉर्ट ऑन पुल करत असताना फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल कॅरी झाली आहे. जेला आणखीन एक फलंदाज बाद. मिलिंदला देखील परतावं लागतंय. चला केतन भामने खूप वेळ घेतला जातोय, नाहीतर मग आपला एक फिल्डर आतमध्ये घेतला जाईल. कमी गतीनं टाकला होता. चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला, परंतु अगदी पाहता आपण व्हाईट बॉल आलाय. थोडासा अतिरिक्त डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू. पंच सांगतात हा व्हाईट बॉल. 12 धावा धावफलकावरती.
चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे दोन्ही गोलंदाजांची. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या अजय गुंजालनं. त्यानंतर शाबुद्दीनने एक षटकाराचा मार खाल्ल्यानंतर अचूकता त्याने देखील इथं साधले. इथे चुकी घडली यष्टीरक्षकाकडून. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, हात मध्ये टाकला नसता तर स्टंप उकडून टाकला असता. या ठिकाणी आपण पाहतोय रसल तो मागासपासून वाटच बघत होता माझ्या हातामध्ये चेंडू कधी येतोय, मी स्टंप कधी उडवतोय. पण केतन बामणे त्यांना स्टंप उडवून देत नाही. मला असं वाटतंय आपल्याकडे 3च स्टंप आहेत वाटतं. सन्माननीय स्वप्नीलजी जाधव साहेब युवा उद्योजक यांचं या व्यासपीठावरती सहर्ष आज आगमन झालंय. त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूया. धावा धाव फलकावरती इथून पाहायला मिळतात 13. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शाबुद्दीन. आणखीन एक फुलरलेनचा चेंडू डायरेक्ट हिट केलाय, यावेळी केतन बामणेंनी केलाय. तो निशाणा साधलाय. इनिंग ब्रेक झालाय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू टार्गेट असेल 40-40 वॉरियर्स या टीम समोर, ते म्हणजे 14 या धावसंख्येचं. चला लगेच फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. माऊली 11 विदाऊट टाइमपास आपल्याला लगेच फील्ड या ठिकाणी सजवायची. आपल्याला सेमीफायनल फायनल देखील खेळवायची आहे. याचं भान देखील असू द्या. अगदी 6 वाजताच कालोख पडतो, त्याच्यामुळे त्याच्या अगोदर आपल्याला फायनल देखील खेळायची आहे. आणि फायनल जर का तुम्हाला जास्त षटकांची खेळायची असेल तर आता तुम्हाला टाइम वाचवणं फार गरजेचं आहे. बॉल एक बॉल मैदानामध्ये द्या. आमचे यशस्वी स्पोर्टचे प्रोप्रायटर आमचे महेश सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण देखील या आपला सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी सन्माननीय बालाजी मसे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यशस्वी स्पोर्टचे आमचे महेश सर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करायचा आहे. मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. खऱ्या अर्थानं त्यांचं या स्पर्धेमध्ये बेस्ट विकेट किपरसाठी त्यांच्याकडनं एक स्पोर्ट शूज भेट त्यांच्याकडनं देण्यात आली या स्पर्धेसाठी. सातत्यानं या स्पर्धेमध्ये त्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या प्रेमाखातीर खऱ्या अर्थानं ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक परीक्षित आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती शाबुद्दीन. पहिला चेंडू कमी गतीनं टाकला होता आणि हा नजाकत भरा स्ट्रोक. पॉइंट मधून चेंडूला काढले डीप पॉइंटच्या पलीकडे शशांक शेट्टी यांच्या बॅट मधून नो बॉल वरती. हा आलाय चौकार. नो बॉल नो बॉल. चला नो बॉल. त्याच्यावरती हा चौकार. 5 धावा अतिरिक्त कोणते चेंडू खर्च न करता 14चं टार्गेट होतं. हा बोनस आलाय परंतु शशांक शेट्टी यांचा क्लास पाहायला मिळाला. प्रत्येक तीन ज्या टीम होता त्याच्यामध्ये एक एक्सपिरियन्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. त्यानं जबाबदारी आपल्यावरती घेतली आहे. अगदी आपण पाहताय माऊली 11 मध्ये किरण देशमुख आपल्याला पाहायला मिळाले. 40-40 वॉरियर्स मध्ये आपल्याला शशांक शेट्टी पाहायला मिळाले आणि त्यानंतर
ज्युनियर आनम 11 या टीम मध्ये आपल्याला बाळादादा धनवी पाहायला मिळाले. ते टीमला लीड करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी समोरच्या दिशेनं लॉप केलाय, लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी टीमचा कॅप्टन आपण पाहतोय आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव इथून कंप्लीट केली जाते. आता संयम दाखवला जातोय. 6 धावा धावफलकावरती. एक चेंडू इथून समाप्त झालाय. परीक्षित चांगली कामगिरी गोलंदाजी मधून करत होता. त्यानंतर आमचे किरण सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आमचे परागदादा शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. मी साहेबांना विनंती करेन की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. सात धावा धावफलकावरती. चांगला फटका, चेंडू जाईल. चांगला झेल या ठिकाणी पकडला. थोड्या या ठिकाणी आपण पाहतोय ताकद कमी पडली. ऑलमोस्ट आपण पाहताय अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ हा झेल कॅरी करण्यात आलाय. आकाश राठोडच्या माध्यमातून अर्ध लक्ष इथून गाठलंय बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. 40-40 वॉरियर्स. केतन बामणे मैदानामध्ये दाखल झालाय. एक युवा नेतृत्व दैवली मधून आपण पाहताय. केतन बामणे आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्ट्राईक, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने याच मैदानावरती रजनी स्पर्धा गतवर्षी आपण पाहितली. या वर्षी देखील आपण पाहताय पुनश्च एकदा रजनी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आकिबजी पटेल, त्यानंतर केतनजी बामणे आणि राकेशजी दलवी या त्रिमूर्तीच्या माध्यमातून आपल्याला ही रजनी स्पर्धा पाहायला मिळेल. या वर्षी एक नवीन टॅग लाईन पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या भेटीस ते येणार आहेत. गेल्या वर्षी त्यांनी टॅग लाईन दिली होती पुन्हा एकदा आमदारच, पुन्हा एकदा साहेबच, आणि साहेब पुन्हा एकदा आमदार झाले. 9 चेंडू 7ची गरज आहे. केतन बामणे डावखुरी हाताचा फलंदाज, अंडरम स्पेशलिस्ट, सॉफ्ट हँड. बघा हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. 8 चेंडू 6ची गरज. 8 चेंडू 6. अजूनही 8 चेंडू 6 धावींची गरज आहे. चला स्पीडअप करा. फुलटॉस बॉल ऑन साइडला फटका फसलाय. क्षेत्ररक्षकानं एफर्ट चांगले दाखवले. शेवटच्या क्षणी स्वतःला थांबवलं. झेल आपल्यापासून दूर आहे, त्याला माहिती होतं. त्याने मात्र अगदी स्वतःला झोकून दिलं चेंडूवरती. चांगली फिल्डिंग केली. 2 धावा इथून वाचवल्या. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने धावफलक पाहायला मिळतंय. ते 10 आता इथून बनवायचे आहेत. ते 7 चेंडू आणि 4 धावा. 7 चेंडू 4 धाब्यांची अजूनही इथून गरज आहे. हा देखील फटका फसला होता, हवेमध्ये होता. अगदी बॅटची आतली कडा लागून पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथून आपण पाहताय एक धाव कंप्लीट झाली. येणारे आता 6 चेंडू आणि बनवायचे तिथून 3 धावा. 6 चेंडू 3चं समीकरण. चला माऊली 11 भरपूर सारा वेळ घेतला जातोय. माऊली 11 फिल्डिंग करा लगेच. माऊली 11 फिल्डिंग लगेच सेट करा. 6 बॉल 3 धाब्यांची गरज. शेवटच्या षटक घेऊन आला किरण देशमुख, एक्सपिरियन्स खेळाडू आपण पाहताय. त्यांना शेवटच्या षटकांमध्ये त्यांना
बाठीची इनर रेस, पाठीमागे चेंडू चाललाय, लॉंग स्टॉपला प्रयत्न केले जातात. तोपर्यंत इथे पाहताय आपण चेंडू पोहोचलाय सीमा रेषेच्या पलीकडे, आलाय विजयी चौकार. आणि हिथून आपण पाहताय टॉप 4 खेळाडू आला त्यांची चिठ्ठी उचललीच जाणार नाही. 4 टीमचे 4 कॅप्टन. चला आयुष, त्यानंतर विकी गुंजाल, ओमकार आणि शाबुद्दीन हे 4च कॅप्टन या ठिकाणी असतील.